करण्यासाठी सज्ज होतो या अक्षय सुरेकर. पहिल्या मॅचमध्ये अतिशय जबरदस्त सुरुवात करून दिली आपल्या संघाला पॉवर प्लेच्या षटकामध्ये आणि तिथून मात्र सामन्याला कलाटणी मिळाली आणि तो सामना मात्र भरपूर मोठ्या फरकाने जिंकला जानू इताडी संघाने. पहिला चेंडू स्फेअर ऑफ द विकेट, वॉट अ शॉट, क्लासिकल ड्राईव्ह आणि चेंडू मात्र निघून जातो यष्टा कव्हरच्या दिशेने. 4 धावांसाठी हा चौकार. सागर भरलाई वारा सुकलाई सागर भरलाई वारा सुकलाई. प्रॉपर टायमिंग, परफेक्टली पॉवर प्लेचा फटका इथे मात्र फलंदाज विकीच्या बॅटमधून पाहायला मिळतोय आणि चौकार आल्यानंतर आता मात्र थोडंसं तुम्ही मैदानावरती फील्ड साईडला मात्र तुम्ही चेंजेस पाहू शकता. एक खेळाडू आहे काऊ कॉर्नरला, तर दुसरा खेळाडू पाहू शकता तुम्ही डीप लॉंग ऑफला आहे. 2 क्षेत्ररक्षक तुम्हाला संरक्षणासाठी मात्र सीमेरेषे पाहायला मिळतात. इथे मात्र शपल झाली ऑन साईडला, मिड विकेटला मात्र चेंडूला मात्र उडवायचा होता, परंतु चेंडू जातो या वायडिश लॉंग ऑनला. चांगली फेक, 1 धाव कंप्लीट केली. चांगली सुरुवात, टाळ्यांचा कडकड आवाज आपल्याला खेळाडू कक्षामध्ये पाहायला मिळतोय. बिनगडी बाद 5 धावा. यानंतर नक्षत्र स्पोर्ट्स उदरवाडा संघाने इथे मात्र उपस्थिती दाखवायची आणि तो संघ फाईट करेल जय सावरीदेव सांगे संघाच्या अगेन्स्ट. आणि जो संघ जिंकेल तो संघ श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा संघाशी फाईट करेल. इथे मात्र वेगामध्ये थोडंसं परिवर्तन पाहायला मिळाला. शेवटच्या मोमेंटला मात्र बॅटचं तोंड उघडलं, 1 धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावचा मात्र घातकी निर्णय, सुस्तीवरी फिल्डिंग आणि सुस्तीवरी फिल्डिंग पाहिल्यानंतर 2 धावा इथे मात्र पाहायला मिळतात. जिथे 1 धाव सुद्धा मात्र झाली नसती कदाचित, तिथे मात्र 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या. काय जबरदस्त तकनीकचा वापर पाहतोय आपण. किरोली गावचे समाजसेवक वसंत परशुराम बजागे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. तुमचं सुद्धा मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय. इथे मात्र ऑन साईडला ड्राईव्ह पाहतोय, पण डीप मिडविकेटला मात्र चेंडू राबल होतोय. 1 धाव इथे मात्र कंप्लीट केली गेली. एका धावेवरच इथे मात्र समाधानी मानत असताना फलंदाज धीरज. आज आम्हाला समोरच्या कक्षामध्ये विजय घरत यांची एक मुलाची साथ लाभते. जबरदस्त समालोचन तुम्ही त्यांचं सुद्धा ऐकता. हिंदी भाषेतून मात्र ते समालोचन करत असताना चांगला सहकार्य आयोजकांना त्यांच्या माध्यमातून लाभवत आलेला आहे. पहिल्या दिवसापासून पाहतोय आपण. शपल झाले, हुक करतोय, शॉट फायनलला मात्र बीट करण्याचा प्रयत्न, परंतु एलिव्हेशन थोडंसं कमी पाहायला मिळालं. टायमिंग मात्र बरोबर झालं नाही आणि त्याचमुळे पाहतो की थोडंसं निराशा आहे विकी. एक जबरदस्त तंत्रशुद्ध फटके तो खेळण्याचा प्रयत्न करतोय. असं वाटतं की 360 डिग्री बॅटिंग तो करू शकतोय, कारण शॉट बनवतोय. तसा चेंडू येतोय, चेंडूच्या मेरिटप्रमाणे फटका तो एक्झिक्यूट करतोय. म्हणजे असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये कुठेतरी सोनालीपाडा संघाचा हा तारणहार म्हणून नक्कीच त्याला ओळखला जाऊ शकेल. अशा प्रकारचा खेळाडू तुम्ही या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहता. इथे मात्र स्विचिट करण्याचा प्रयत्न, वेगावर स्वार आहे अक्षय, परंतु टायमिंग मात्र साधू शकला नाही. या ठिकाणी पहा 1 धाव फक्त पूर्ण केली. कुठल्या प्रकारे दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न केला नाही. पंचांचा लेग बायचा इशारा पाहायला मिळाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते बिन गडी बाद 10 धावा. चांगली सुरुवात म्हणू शकतोय, कारण प्लस पॉईंट म्हणजे विकेट्स गमावली नाहीये सोनाली पाटे संघाने. आतापर्यंत गावदेवी यवई संघाने अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केलेला आहे. त्या संघाने सेमी फायनलमध्ये जय मल्हार किरोली संघाला पराभूत केलं. काल संघ तुम्ही पाहिला असेल तर खरोखर एक मोठा उलटफेर पाहायला मिळाला, कारण जयहिंद देवरुंग सारख्या एवढ्या मोठ्या बलाढ्य संघाला गावदेवी बाबुआ संघानं पराभूत करून सेमीफायनलमध्ये प्रवेश केलेला आहे. आणि आज पाहूया कोणता संघ त्या संघा अगेन्स्ट या स्पर्धेतील दुसरा सेमीफायनलची मॅच खेळेल. आजचा आपण जर लॉट्स पाहिल्या तर तुल्यबळ संघ नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. साबत संघ आहे, सांगे संघ असेल, चौदरपाडा संघ सुद्धा आहे. पिशे संघ पराभूत झाला, इताडे संघ आहे, त्यांनी जांभूळपाडा संघाला तुम्ही या इनेक्शनमध्ये पाहणार आहात. सोनाली संघ सुद्धा मात्र आपण पाहतो की फाईट करतो या इताडे संघाच्या अगेन्स्ट. म्हणजे परफेक्टली आज 10 संघ आपल्याला पाहायला आले. षटकाला सुरुवात केली दैवत वेरेकरने, परंतु या ठिकाणी एज लागल्यानंतर चेंडू मात्र निघून जातो शॉट फाईन लेगला. खेळाडू त्या ठिकाणी सज्ज आहेत. 1 धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते आणि एका धावेने धावफलक आता मात्र पुढे जाईल, तो म्हणजे 11 या धावसंख्येवर.
बॅकफुटला जाऊन इथे मात्र या ठिकाणी कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू पडल्यानंतर थोडंसं खाली राहिल्यामुळे व तसं टायमिंग फलंदाज साधू शकला नाही. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय, कारण परफेक्टली मात्र या ठिकाणी खेळपट्टीचा अंदाज या गोलंदाजांना लाभलेला आहे आणि त्याच अनुषंगाने मात्र चांगली लेंथ त्यांनी मात्र पिक केलेली आहे आणि त्या लेंथवर आतापर्यंत अक्षय असेल, दैवत असेल, चांगली चेंडूची फेकी त्याच्याकडे पाहायला मिळते. इथे मात्र पंच करतो, चेंडू हवेत आहे, परंतु डीपमध्ये पाहतो की जोपर्यंत क्षेत्ररक्षक साईनात येऊन चेंडू फील्ड करेल तोपर्यंत धूण धाबा भरपूर वेगाने पूर्ण गेल्या. कुठेतरी सिंगल डबलच्या मध्ये आता मात्र धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण पहिल्या चेंडूवर चौकार आला होता विकीच्या बॅटमधून, परंतु त्यानंतर एकही चौकार नाही, एकही षटकार नाही. याचं कारण की गोलंदाजी चांगल्या दर्जाची आपल्याला पाहायला मिळते, कंजूशी गोलंदाजी इथे मात्र पाहतोय. शांतमय क्रिकेट. चेंज ऑफ पेस, लेग कटर, थोडासा फिंगर रोल केला चेंडूवर गोलंदाज दैवतने. काय जबरदस्त फिल्डिंग, काय जबरदस्त फेकी आपण पाहतोय आणि काय जबरदस्त दोघांमध्ये कमिटमेंट पाहायला मिळालं. एकच धाव. इथून मात्र बालगोपाल चौदाले पडा सगळ्याला किमान 40 या आकड्यापर्यंत नक्कीच पाहावं लागेल. तुम्ही ज्यापैकी जर 4 षटकामध्ये 40-45 धाबा जर जोडत असाल तर मात्र तुमच्या गोलंदाजांना एक संधी असते की ते त्यांच्या अनुषंगाने ज्यांचे जे नॅचरल गोलंदाजी आहे ती नक्कीच करण्याचा प्रयत्न करतील, परंतु त्यासाठी तुम्हाला मात्र मोठे फटके खेळावे लागतील. परंतु या ठिकाणी आय मिस यू डेफिनेटली हिट एक्स्टॅनवर जाऊन चेंडू मात्र ठिकाणी स्पर्श होतोय आणि लागतोय. पहिला धक्का सोनाले पाडा संघाला. धीरज बॅक टू द डग आउट. खेळ सुद्धा तुम्हाला चांगला करायचा असतो आणि कमी षटकांचे सामने सुद्धा असतात आणि त्या कमी षटकांमध्ये तुम्हाला धाबा सुद्धा मात्र चांगला जोडायचा असतात. त्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून तुम्हाला एखाद्या वेळी बॅटिंग करावी असते आणि त्याचमुळे पाहतो की या ठिकाणी एक चुकीचा शॉर्ट सिलेक्शन पाहिला आपण. पुन्हा एकदा चांगला चेंडू फेकी फलंदाज बीट यष्टीरक्षक बीट आणि मात्र या ठिकाणी या चेंडू अतिशय वेगाने मात्र निघून जातोय नॉन स्टॉप सीमेरेषे पलीकडे. पंचांचा बायचा इशारा आणि हा येतोय चौकार. नगरीनं सावरी देवाच्या गोनावान प्रेक्षकांना एक विनंती करतो की तुम्ही या पडद्याच्या पाठीमागे बसायचं आहे प्लीज. भरपूर वेगवान चेंडू इथे मात्र पाहायला मिळाला आणि मात्र शेवटच्या चेंडूवर नशिबाचा चौकार इथे मात्र आपण पाहिला तो म्हणजे सोनाली पाडा संघासाठी 18 धाबा स्कोअर कार्डवर. यानंतर नक्षत्र चौदरपाडा विरुद्ध सावरीदेव सांगे या दोन संघामध्ये या पुढची मॅच लढत तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण सज्ज राहायचंय. तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज रितेश. रितेश मार्गस्थ होते राऊंड द विकेटने आणि या ठिकाणी मात्र पहिल्याच चेंडूवर मात्र या ठिकाणी या बेल्स ग्रीप झालेल्या आहेत. पहिल्याच चेंडूवर विकेटचं पत्र आणि मात्र जी सलामीला जोडी आली होती ती आता मात्र महागारी परत धीरजच्या पाठीमागे आता मात्र विकी सुद्धा मात्र खेळाडू कक्षामध्ये जाईल. एक चौकार त्यांनी मात्र प्राप्त केला. 7 चेंडूंचा मात्र ठिकाणी खेळ केला आणि 7 चेंडूमध्ये आपल्या संघाला फक्त 9 धावांचं योगदान दिलं आणि हा दुसरा विकेटचं पतन.
सुंदर चेंडूची फेकी पाहायला मिळाली. भरपूर वेग प्राप्त केला. थोडासा सफल झाला होता विकी, परंतु त्यानंतर डाबा स्टिकवर चेंडूची फेकी आपल्याला पाहायला मिळाली आणि अगदी दोन्ही बेल्स इथे मात्र या ठिकाणी चेंडू उडवत गेला. नवीन फलंदाज मुनीश अगदी ग्लोव्ज घालून मात्र ठिकाणी सर्ज होतोय. पहिला चेंडूवर मात्र या ठिकाणी स्लॉक स्वीप लगावण्याचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु चेंडूची लेंथ थोडीशी आपल्याला बाहेर पाहायला मिळाली. पण त्यांचा वाईटचा इशारा. मनीष बजागे यांचं या ठिकाणी शुभ आगमन होतोय. अगदी स्मित हास्य त्यांच्या चेहऱ्यावर पाहतोय, कारण त्यांना एक ट्रॉफी इथून मात्र नक्कीच मिळणार आहे. खाली राहतोय चेंडू, परंतु या ठिकाणी रिॲक्शन असं वाटलं की कुठेतरी चेंडूने बॅटमध्ये संपर्क झालाय की काय, परंतु फलंदाज मात्र धावचीच्या स्वरूपात बाद होईल, तो म्हणजे मयूर. ये जिकडं तिकडं बोलबाला चालत ऑन साइडला डीप स्क्वेअरच्या डोक्यावरून क्या बात आहे. वा वा आशिष, बॅक टू बॅक हा दुसरा बिगिट. 7 धावांसाठी येतो षटकार. चेंडूवर मात्र या ठिकाणी 2 बिगिट अर्थात षटकार इथे मात्र लगावताना आपण पाहतोय. आणि मात्र षटकारांच्या हॅट्रिकवर आता मात्र असलेले फलंदाज आशिष. आता मात्र थोडंसं चेंज ऑफ पेस पाहायला मला, व्हेरिएशन पाहिलं आपण, आणि निर्धाव चेंडू. दोन षटकारानंतर मात्र एक कमबॅक डिलिव्हरी इथे पाहायला मिळाली. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 31 धावा. आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय सोनाली पाडा संघ. आता मात्र लाईन पाहावी लागेल, चुकीची आहे, कारण उजव्या सीच्या भरपूर बाहेर हा चेंडू पाहायला मिळाला. एक चांगला निर्णय आपण बालाकरे सर यांच्याकडून पाहतोय. 32 धावा स्कोर कार्डवरती अजूनही एका षटकाचा खेळ आपण पाहणार आहोत. आता मात्र दोन षटकारांनी मात्र सामन्याला कुठेतरी मात्र कलाटणी दिली आणि खरोखरच आशिष कौतुक मानावं लागेल. त्याप्रमाणे त्यांनी या ठिकाणी चांगला खेळ दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय आपल्या संघासाठी. अजून एक मात्र ठिकाणी शॉर्टम पूल करायचं होतं, परंतु चेंडू जातो या कार्पेटच्या सायने. नवनाथ आहेत त्या दिशेने चांगली फिल्डिंग करत असताना आणि एक धाव शेवटच्या चेंडूवर त्याने मात्र ठिकाणी कंप्लीट केली. मिस्टर मनीष बजागे यांचं इथे मात्र शुभागमन दिलेला आहे. अतिशय चांगली उद्योजक आहेत. त्यांना विनंती करतो की आपण यावं व्यासपीठावर, आणि त्यांच्याकडनं आम्हाला चेंडूचं सहकार्य सुद्धा लाभलेलं आहे. तर आमचे ते दाते सुद्धा आहेत, यावं आपण व्यासपीठावर. आणि ते चेंडूचं साह्य जय मल्हार स्पोर्ट किरवली संघाच्या वतीने लाभलेले आहेत.
आपलं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो या जय मल्हार स्पोर्ट किरवली आणि मनीष बजागे. तर 3 षटकांची समाप्ती आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 33 धावा आणि शेवटचा षटक आता मात्र हाताळणार आहे विशाल परटोले. सोनाली पाड्या संघाच्या फलंदाजाने एक सुवर्ण संधी सिक्सर हॅट्रिक किंवा चौकार हॅट्रिक पूर्ण जर केली तर मिस्टर योगेश तरे याचकडून ₹500 कॅश प्राइज दिली जाणार आहे. नेक्स्ट मॅच जय सावरीदेव सांगे विरुद्ध नक्षत्र चोदरपाडा या दोन संघामध्ये तुम्हाला पुढची मॅच मित्रांनो पाहायला मिळेल. पहिला चेंडू थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न करतोय परंतु पंचाच्या नजरेतून मात्र विशाल वाचू शकला नाही. अतिरिक्त चेंडूची फेकी आणि अतिरिक्त धाबेने आपल्या षटकाला सुरुवात करतोय. धावसंख्या 34 34 धाबा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून जरी 10 किंवा 10 पेक्षा अधिक धाबा जर जोडल्या तर मात्र एक चांगली मॅच इथे मात्र नक्कीच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. क्रॉस बॅटेड फटका परंतु थोडीशी मात्र मिस फील्ड नवनाथकडनं पाहायला मिळते आणि जोपर्यंत चेंडूची फेक होईल तोपर्यंत मात्र 2 धाबा सहजपणे पूर्ण केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि आता मात्र दोघांमध्ये चांगला ताळमेळ पाहायला मिळतोय. आशिष आणि मोनिश ने आतापर्यंत एक चेंडू पेस केला त्याच्या बॅटपर्यंत तोपर्यंत एक धाव मात्र पाहायला मिळाला नाही परंतु एक चांगला फलंदाज आहे खेळाडू आहे. जर चांगला लयमध्ये आला तर मात्र त्याच्याकडून सुद्धा मात्र चांगली बॅटिंग तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये नक्कीच पाहायला मिळू शकेल. इथे मात्र मिस टायमिंग फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि एक धाव मात्र कंप्लीट केली. पुन्हा एकदा मात्र टेकने प्ले डाऊन होतोय आणि विशाला मिळणारी ही पहिली सफलता आणि लागतोय बालगोपाल सोनाली पाडा हा चौथा फलंदाज. आपल्याला आणि मात्र अजून एक मात्र विकेटचं पतन बॅक टू बॅक दुसरा धक्का लागतो या ठिकाणी बालगोपाल सोनाले पाडा संघाला.
आणि लागतोय हा 6वा धक्का. शेवटचा चेंडू शिल्लक. एक फायटिंग स्कोर इथे मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सोनाली पाडा संघाने इथे मात्र उभा केलेला आहे नवीन फलंदाज हनुमान. आणि मास्टर वाटलं की हनुमान मात्र मोठी उडी घेईल की नाही, परंतु डॉट चेंडूची इथे मात्र आपल्याला समाप्ती पाहायला मिळाली. आणि अशा रीतीने 4 षटकांची समाप्ती झाल्यानंतर 38 धाबा जोडल्या बॅटिंग करत असताना सोनाली पाडा संघाने. आणि हा सामना जिंकायचा असेल तर मात्र जानू स्फोटीसाठी संघाला 24 चेंडू आणि 39 धाबांचा पाठलाग इथे मात्र करावा लागेल. तर आपण टॉस करणार आहोत. दुसऱ्या फेरीतला हा सामना असेल नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा विरुद्ध जय सावरीदेव सांगे. या दोन संघामध्ये नाणेफेकी होणार आहे. आणि आपण टॉस करूया. आमचे चेंडू स्पॉन्सर आमचे युवा उद्योजक जितू चोरगे यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. आज भरपूर मान सन्मान दिला जातो जितू चोरगेंना, कारण ते आमची स्पॉन्सर आहेत. तर आपण नाणेफेक करूया. नाणेफेकी करण्यासाठी दोन्ही कॅप्टन्स आणि आमची मान्यवर उपस्थित झालेले आहेत. थोडक्यात आपण टॉसची ठिकाणी समाप्ती करणार आहोत, कारण वेळ आपल्याकडे भरपूर कमी आहे. आपण शीतेपेय सुद्धा मात्र घेऊन जायचं आहे टॉस बॉक्समध्ये. हा सामना सुद्धा प्रत्येकी 4 षटकांचा असेल. दोन्ही कॅप्टनच्या माहितीसाठी आमची प्रमुख मान्यवर अर्थात किरोलीगावचे युवा उद्योजक जितू चोरगे यांच्या शुभ हस्ते आपण ही नाणेफेक करतोय. टॉस जिंकला या नक्षत्र चौदरपाडा संघाने आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय. आणि या टॉस विनिंग कॅप्टनला आपण हे संदीप बजागे स्पॉन्सर शीतेपेय देतोय. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि मित्रांनो, या 39-38 धावा कशा रीतीने मात्र जोडल्या होत्या, त्याचा पाठलाग कशा रीतीने करतील. 39 धावांचं टार्गेट आहे. 24 चेंडूमध्ये हा टार्गेट पूर्ण करायचा आहे. आणि हे सांगण्यासाठी या कॉम बॉक्समध्ये आता सज्ज होणार आहेत आमचे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ किरावली विजय घरत यांच्या सुमधुर वाणीतून तुम्ही ऐकूया. मी थांबतोय, तुम्ही कुठे जाऊ नका. पाहत राहा सावरदेव चषक 2022. बहुत बहुत धन्यवाद योगेश पाटील. वेलकम सचिन मात्रे. तो यहाँ पर इनाम आ चुका है. विकेटों की अगर हैट्रिक लेते हैं गेंदबाज, कोई भी गेंदबाज, तो भालचंद्र तरे की ओर से 500 रुपए का इनाम है. गेंदबाजों के लिए इनाम आता हुआ हैट्रिक के लिए. तो 4 ओवर में 39 की चुनौती है जानुस्फोट इताड़े के सामने. 2 ओपनर इसी बीच मैदान पर साईनाथ और नवनाथ. साईनाथ ने पिछले मैच में बहुत बढ़िया बल्लेबाजी की थी, 2 सिक्सर लगाए थे. बॉलर कौन है वाला? मयूर आते हुए पहले ओवर के लिए पावर प्ले में. साईनाथ पिछले मैन ऑफ द मैच है पिछले मैच के. ओ इनसाइड एज लगी है. शॉट फाइन लग पर अच्छी फील्डिंग. हालांकि मौका बन रहा था रनआउट का, लेकिन थ्रो सेटिंग नहीं था. इसी बीच दौड़कर 1 रन पूरा किया. खाता खुलता हुआ साईनाथ और इताड़े का.
मयूर एक बार फिर से मुड़ते हुए, मयूर राइट मोर द विकेट से सामना करेंगे नवनाथ, जो कि अच्छे स्ट्रोक प्लेयर माने जाते हैं इताड़े के। इनसाइड आउट काफी दर्शनीय शॉट खेलते हैं नवनाथ, कई बार देखा है हमने ऑफ साइड के दिशा में सिक्सर चौके लगाते हुए। इस बार देखना है बल्ले का किनारा लेती हुई गेंद विकेट कीपर के हाथों में, विकेट नंबर पहला गिरता हुआ नवनाथ बैक टू द पेविलियन। बहुत ही तेज तरार गेंदे कर रहे हैं इस समय गेंदबाज मयूर। पावर प्ले में पावरफुल गेंदबाजी हो रही है। अब तक 3 गेंदों पर सिर्फ 1 रन खर्च किया है और 1 विकेट भी प्राप्त किया है मयूर ने। ओ इस बार लोअर फुल टॉस फ्लिक किया गेंद को मिड विकेट की दिशा में, अच्छी फील्डिंग डीप में, और सिर्फ 1 रन मिलता हुआ। तो इस 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ, स्कोर 2 रन 1 विकेट के नुकसान पर 39 का पीछा किया जा रहा है इस समय। मयूर एक बार फिर से राइट मोर द विकेट से सामना करेंगे साईनाथ। इस बार शॉर्ट टर्म पुल किया है, मिस टाइम शॉट है, गेंद जा रही है स्क्वायर लेग की दिशा में, अच्छी फील्डिंग, दूसरे का प्रयास हो रहा है और दूसरा आसानी से पूरा होता हुआ। तो इन 2 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ 4 रन। चार रन 1 विकेट के नुकसान पर। बहुत ही तेज हवाएं बहती हुई मैदान में। राइटी बैट्समैन के लिए बहुत ही लाभदायक हवाएं बहती हुई। इस बार देखना है, अपील की जा रही है लेग बिफोर की, लेकिन मना किया अंपायर ने। लेग बाय का इशारा था हुआ 1 रन के लिए। स्कोर 1 से आगे बढ़ता हुआ 5 रन। तो पहले ओवर की समाप्ति हो चुकी है। पावर प्ले में बहुत ही बढ़िया गेंदबाजी कहूंगा मैं युवा गेंदबाज मयूर की, सिर्फ 5 रन खर्च किए और एक सफलता भी प्राप्त की। तो दूसरे गेंदबाज आते हुए दूसरे ओवर के लिए आशीष। साईनाथ के कंधों पर बहुत बड़ी जिम्मेदारी है इस मैच को जिताने की। हालांकि आने वाले बल्लेबाजों में दैवत का आना बाकी है। आशीष तैयार होते हुए, आशीष ने बल्लेबाजी अच्छी की थी, 2 सिक्सर लगाए थे।
पहली गेंद बहुत बढ़िया गेंद, बिल्कुल विकेटों के ऊपर से जाती हुई गेंद, डॉट बॉल। हालांकि क्रॉस बैटेड शॉट खेलने का प्रयास कर रहे साईनाथ हर गेंद पर, गेंद और बल्ले में मुलाकात नहीं, डॉट बॉल आता हुआ। अच्छी शुरुआत आशीष के लिए। अभी भी जीतने के लिए 17 गेंदे और 34 रन चाहिए। आशीष एक बार फिर से मुड़ते हुए राइट मोड़ द विकेट से सामना करेंगे साईनाथ। इस बार हाफ वॉली उछाल दिया गेंद को, बहुत ही लंबा सिक्सर, 6 रन। ओ एक इस बार अतिरिक्त उछाल देखने को मिला और अंपायर का इशारा था वाइड। 1 फॉर द ओवर का भी इशारा था हुआ अंपायर की ओर से। बहुत ही ज्यादा ऊपर उठी थी गेंद, उसी के चलते अंपायर ने वाइड घोषित किया। इस बार बल्ले का किनारा नहीं रोक पाए विकेट कीपर, लेकिन अच्छा बैकअप। इस बार मौका बना और मौके को भुना लिया। रनआउट के रूप में दूसरा विकेट गिरता हुआ अक्षय के रूप में। तो तीसरे अंपायर की मांग की जा रही है। रिप्ले बघ। रनआउट है। बल्लेबाज सिर्फ रनआउट के रूप में आउट है। ओके ओके। तो नॉट आउट है बल्लेबाज, पहले फील्डर का पैर लगा है स्टंप पर। अंपायर इस गेंद पर रन कितने? 1। ओके, तो 1 से स्कोर आगे बढ़ता हुआ 13 रन। तो अक्षय को जीवनदान मिला है। देखना है अब कैसी बल्लेबाजी होती है अक्षय की ओर से। 39 का पीछा किया जा रहा है इस समय। इस बार अच्छी गेंद, राइजिंग डिलीवरी सीधी विकेट कीपर के हाथों में जाती हुई। क्रॉस बैटेड खेलने का प्रयास किया था पर बल्लेबाज अक्षय ने, डॉट बॉल।
तो बिल्कुल आगमन होता हुआ उप सरपंच आमने आमना पड़ा के योगेश जाधव, बहुत बहुत योगेश जाधव, और उनके साथ में अनिकेत बारशी। इस बार क्लीन बोल्ड। तर नक्कीच मान्यवरांचं आगमन झालेले आहे. योगेश जाधव उपसरपंच आमने आमनेपाडा आणि त्यांच्यासोबत अनिकेत बारशी, आपल्या दोघांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे भावी स्पोर्टच्या वतीनं. आशीष अच्छी गेंदबाजी हम देख रहे हैं. अब नए बल्लेबाज दैवत वेलेकर बिग हिटर माने जाते हैं. ओ अच्छी गेंद, एक बार फिर से क्रॉस बैटेड शॉट खेलने का प्रयास किया दैवत ने, डॉट बॉल. तो इस तरह से दूसरा ओवर खत्म होता हुआ. 2 ओवर की समाप्ति पर स्कोर है 13 रन 2 विकेटों के नुकसान पर. अभी भी 12 गेंदों में जीतने के लिए रन चाहिए 26, अब तक 26. फील्ड सजाना है. 12 गेंदों में 26 रन चाहिए. स्कोर हुआ है 13 रन 2 ओवर की समाप्ति पर. हालांकि साइनत ने एक सिक्सर जरूर जड़ा है. 10 पर बल्लेबाजी करते हुए इस समय साइनाथ. अब गेंदबाजी में बदलाव होता हुआ तीसरे ओवर के लिए गेंदबाज विश्वास आते हुए. हालांकि रन 10 के औसत से बनाने थे इताड़े को, लेकिन बहुत ही खराब शुरुआत मैं कहूंगा. 2 ओवर में सिर्फ 13 रन बना चुके हैं इताड़े. अब 12 गेंदों में 26 चाहिए. इसके बाद में बहुत ही बड़ा मुकाबला हम देखने जा रहे हैं जय सावरदेव सांगे बनाम नक्षत्रा स्पोर्ट्स चौधरपाड़ा के बीच में. इस बार नो बॉल का इशारा था हुआ. हालांकि ग्राउंडेड शॉट खेला था वहां पर, मिड विकेट की दिशा में गेंद को फील्ड किया गया. बिल्कुल पैर लग चुका है गेंदबाज का स्टंप पर, और उसी के चलते नो बॉल का इशारा था हुआ. तो बिल्कुल अगली गेंद मुफ्त की रहेगी, फ्री हिट. देखना है दैवत है फ्री हिट की गेंद के लिए. स्कोर 2 रनों से आगे बढ़ता हुआ 15 रन. इस बार फुल टॉस थी, फायदा नहीं उठा पाए. फ्लिक किया है गेंद को. गेंद जा रही है स्क्वायर लेग की दिशा में. अब जाके थोड़ा फंबलिंग होता हुआ, अब जाके गेंद को उठाया, थ्रो किया, और तब तक 3 रन लेने का अवसर था दोनों बल्लेबाजों के पास. नक्कीच दरम्यान इथे आगमन झालेले आहे सुनील पाटील, समाजसेवक गेताडे. आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन विराजमानाचं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे सावरदेव चषक मध्ये. स्कोर अब तेजी से आगे बढ़ता हुआ 18 रन. अब जीत के और अग्रसर होती हुई, अब कदमों को तेज किया है दोनों ही बल्लेबाजों ने. स्कोर तेजी से आगे बढ़ता हुआ 18 रन. अभी भी जीतने के लिए रन चाहिए 21. इस बार फुल टॉस लॉक किया गेंद को, और बहुत बढ़िया कैच, रनिंग कैच.
पारी का अंत होता हुआ। स्कोर 18 रन 3 विकेट के नुकसान पर अब नए बल्लेबाज विशाल परटोले आते हुए 5वें नंबर पर। अब दोनों भी बल्लेबाज है क्रीज पर। अभी भी जीतने के लिए 21 रन चाहिए। विश्वास एक बार फिर से विश्वास भरी गेंदबाजी करते हुए स्टेप्स में चुकते हुए डेड बॉल का इशारा था हुआ। तो देखना है दैवत अपना पहला सिक्सर कब जड़ते हैं इस टूर्नामेंट में। इस बार क्रॉस बैटेड शॉट खेला है, गेंद जा रही है मिड विकेट की दिशा में। अच्छी फील्डिंग और अच्छा थ्रो भी कह सकते हैं हम। सिर्फ 1 रन मिलता हुआ इस गेंद पर। स्कोर 1 से आगे बढ़ता हुआ 19 रन। अब नए बैटर विशाल है स्ट्राइक पर। पहली गेंद के सामने करने जा रहा है विशाल। इस बार फुल टॉस और नो बॉल का इशारा आता हुआ और गेंद 1 बाउंस पर मिड विकेट के बाहर जाती हुई 4 रनों के लिए। क्रिकेट खेळाडू आहे झुंजार केलं दाखवती सुंदर स्कोर अब तेजी से आगे बढ़ता हुआ 24 रन। अभी भी जीतने के लिए रन चाहिए 15 बची हुई गेंदों में। फ्री हिट का सामना करेंगे बल्लेबाज विशाल। इस बार सीधे बल्ले से लॉफ्ट किया है, लॉन्ग ऑफ पर गेंद आती हुई। हालांकि कैच लेने का प्रयास किया था लेकिन कैच नहीं लपक पाए। इसी बीच 2 रन पूरे होते हुए बहुत बढ़िया दौड़ विकेटों के बीच में दोनों ही बल्लेबाजों की 2 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ 27 रन। 26 रन ओके। अभी भी रन चाहिए 13 रन जीतने के लिए 8 गेंदों में। बहुत ही रोमांचक मुकाबला होता हुआ यहाँ पर। इस बार खराब दिशा इन अंपायर के का इशारा था हुआ वाइड बॉल। ऑफ स्टंप के काफी ज्यादा बाहर गेंद पिच किया था। बहुत ही महंगे साबित होते हैं गेंदबाज विश्वास भरी गेंदबाजी हम नहीं कह सकते। 14 रन अभी तक खर्च किए 4 गेंदों में। इस बार फ्लिक किया है गेंद को मिड विकेट के दिशा में और गेंद 1 बाउंस पर सीमा पार 4 रन। रन बहुत ही खराब गेंदबाजी विश्वास की। और उतनी अच्छी बल्लेबाजी होती हुई विशाल की। इस बार ऑफसाइड में फुल टॉस थी, ड्राइव किया गेंद को लॉन्ग ऑफ की दिशा में और सिर्फ 1 ही रन मिलता हुआ इस आखिरी गेंद पर। तो बहुत ही महंगा खर्चीला ओवर साबित हुआ यहाँ पर विश्वास का। स्कोर 3 ओवर के समाप्ति पर 32 रन। अब जीतने के लिए 6 गेंदों में 7 रन चाहिए। उन्नीस रन दे डाले गेंदबाज विश्वास ने तीसरे ओवर में। फील्ड सजाना है। समय के मामले में सभी टीमों सहयोग करना है क्योंकि आज मेगा फिनाले का दिन है। महामुकाबला भी आज के दिन खेला जाएगा इस टूर्नामेंट का।
अब 6 गेंदे और 7 रन, दो अच्छे बल्लेबाज क्रीज पर मौजूद है, दैवत और विशाल। हालांकि स्ट्राइक लेने की तैयारी में है विशाल, नॉन स्ट्राइक पर दैवत, और गेंदबाजी में देखना है किस गेंदबाज को। अशोक आते हुए आखिरी ओवर में, 6 गेंदे 7 रन। हालांकि पहले 2 ओवर में पलटा जरूर भारी था सोनाली का, लेकिन तीसरा ओवर बहुत ही महंगा खर्चीला रहा। इस बार शॉर्ट टर्म पुल किया है गेंद को, गेंद फिर से वन बाउंस पर मिड विकेट की दिशा में, सीमा पार 4 रन। बिल्कुल जीत के दहलीज पर खड़ी है जानू स्पोर्ट इताड़े। अब 5 गेंदों में जीतने के लिए रन चाहिए 3। अशोक एक बार फिर से, इस बार कदमों का इस्तेमाल, बल्ले का किनारा लेती हुई गेंद जा रही है थर्डमैन की दिशा में, और रेस लगी है और गेंद जीती है। इस तरह से मुकाबले को भी जीत लिया है जानू स्पोर्ट इताड़े ने। मेनी मेनी कांग्रेचुलेशन जानू स्पोर्ट इताड़े। एंड तो विशाल आपको आगे आना है। हमारे स्पेशल गेस्ट योगेश जादव उप सरपंच आमने पड़ा, उनके शुभ हाथों से हम ये मैन ऑफ द मैच का अवार्ड देने जा रहे हैं विशाल को। नक्षत्र स्पोर्ट्स चौधरपाडा आपको फील्ड सजाना आहे, तर नक्कीच मी योगेश जाधव साहेबांना विनंती करतो की आपले शुभ हस्ते विशाल याला ती सामनावरची ट्रॉफी प्रदान करायची आहे। त्यानंतर अनिकेत बारसी आपल्याला विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते ती ॲपी फीज आणि कॅप परिधान करायची आहे। त्यानंतर रम्याला विनंती असेल आपल्या शुभ हस्ते स्वीट बॉक्स आणि चेक द्यायचा आहे। गणेश बजागे यांना विनंती आहे की आपले शुभ हस्ते स्वतः मुख्य आयोजक आहेत या स्पर्धेचे गणेश बजागे, त्यांच्या शुभ हस्ते चेक देण्यात येत आहे। त्यानंतर मेडल सुद्धा परिधान करायचे आहे। वेल डन, वेल बॅट अँड वेल बॉल विशाल, अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच। तर नक्कीच आपण पुन्हा एकदा या दुपारच्या सत्रामध्ये 4 षटकांसाठी ऐकूया व्हॉइस ऑफ पीटीसी योगेश पटेल। तर नक्कीच आमचे मुख्य मान्यवर योगेश जाधव साहेबांचा इथे स्वागत आणि सन्मान